आज मी तुम्हाला झटपट अशी कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे। एक छोट्या आकाराची जुडी घेतलेली आहे बघा, स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहे, वाडग्यामध्ये काढून घेते। एक चमचा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, एक चमचा तांदळाचं पीठ, छोटा एक चमचा बारीक एकदम 0 नंबरचा रवा, एक चमचा टाकायचे सफेद तेल मी थोडेसे ठेवणार आहे, छोटा एक चमचा जिरे धने पावडर, थोडंसं ह्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे, तो पण मी हातावर चुळून घेतलेला आहे, हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी हळद, आलं लसूण आणि हिरवी मिरची असे तिखटाप्रमाणे घ्या। चण्याची डाळ मी भिजत घातली होती, चांगली भिजलेली आहे, थोडीशी मिरची पावडर, ह्या चमच्याच्या मापानं 4 चमचे बघा हे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता ह्याला पाण्याचा वापर लगेच करायचा नाहीये, जरा मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचे आणि कालवून घ्यायचे। आता काय करणार, एक प्लेट घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे, तसे मी थापून घेते आता सगळं। त्याच्यावर काय करणार आहे, थोडेसे जे आपण ठेवले होते ना ते त्याचे आपण वरून टाकून घेणार आहे। कढई बघा आहे, त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिंग ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये काय करणार आहे, प्लेट ठेवून घेणार आहे आणि एकदम पॅक झाकण ठेवायचं आपल्याला। आणि ह्याला काय करणार आहे, 10 ते 15 मिनिटं मी शिजवून घेणार आहे। 15 मिनिटं ठेवलं होतं बघा शिजवायला, मस्त असं शिजलं गेलेलं आहे। आता आपण ह्याला कापून घेऊया। तर तुमच्या आवडीप्रमाणे कापायचं, सुरीला थोडंसं तेल लावायचं। वड्या बघा मी कापून घेतलेल्या आहे, लोखंडाचा तवा ठेवलाय बघा मी गरम करत आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ठेवले गरम करत, तेल पण चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण सोडून घेऊया, तुम्हाला हवा असेल का नाही तर थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय केल्या तरी पण चालू शकतं। तर जेवढ्या आता काय करणार आहे, जेवढ्या तव्यात बसतील ना तेवढ्याच मी फ्राय करून घेणार आहे। गॅस आहे मीडियम, पलटी करून घेऊया आपण। आता चांगले खरपूस भाजायचं बरं का, चांगले फ्राय केले की ना असे, मग 2-4 दिवस जरी तुम्ही ठेवले का नाही न तळता बी असे ठेवले फ्रीजमध्ये तर 8 दिवस म्हटले तरी पण राहतात सगळे। मी आता काय करते, पलटी करून घेते। पलटी करून घेतलेत बघा आणि चांगले गोल्डन कलरवर फ्राय करायचे आपल्याला बरं का, म्हणजे चांगले राहतात हे। असे जरी ठेवले तर राहतील, बिन तुम्ही फ्राय करता जरी ठेवले तरी खूप दिवस राहतील। तुम्ही कधी पण हे काढून थोडे थोडे फ्राय करून खाऊ शकता। किती मस्त कलर आलाय बघा। आणि तेलकट वगैरे तुमचा प्रश्न हमेशा असेल असा की तेलकट होतात का, तर बिलकुल नाही। आता तेलात तळल्यात म्हणजे आपल्याला असं वाटतं तेलकट होतात, पण नाही, एकदम खुसखुशीत एकदम मस्त असे होतात। एकदा करून बघा। आता हे मी प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते। हे बघा, बारीक पातळ जरी थापले तरी तुम्ही चालतात, मी थोडे जाड जाड थापलेले आहेत। तुम्ही ही थापताना सुद्धा नाही थोडंसंही केलं का नाही, सोडा जरी टाकला 1 चिमूटभर तरी चालेल, नाही टाकला तरी पण चालेल। आता हे गरम आहेत बघा, मी लगेच तुम्हाला तोडून दाखवत नाही, पण एकदम मस्त असे खुसखुशीत होतात, एकदम छान बघा। आतपर्यंत अशी जाळी सुटलेली आहे एकदम। करून बघा एकदा अशा पद्धतीने झटपट। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।